नमस्कार. आता सकाळ झाली आहे, सुंदर अशी सकाळ झाली आहे. 7 वाजले आहेत आणि आता मी सुंदर अशी तयार झाली आहे. साडी नेसलेली आहे सुंदर अशी आणि आता मी निघते आहे, कारण मला सकाळी जावं लागतं. तर मी आता मम्मीकडे जात आहे सुंदर अशी. आणि आता मी सुंदर असा पाय टाकला आहे गाडीवर आणि सुंदर असा पाय टाकून आता सुंदर अशी गाडी चालू केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता रस्ता, किती सुंदर असा रस्ता आहे. आणि या सुंदर अशा रस्त्यावरून मी सुंदर अशी गाडी चालवत आहे. आणि थोडे खड्डे आहेत रस्त्यावर, पण ठीक आहे, काही हरकत नाही. रस्त्यावर खड्डे, खड्ड्यात रस्ते, त्याच्याने काही फरक पडत नाही. तर असं मी पोचले आहे, 5च मिनटावर आहे. तर आता मी आले आहे इथे आणि आता अशी सुंदर अशी मम्मी इथे बसलेली आहे. आणि सुंदर अशा मम्मीला आता आपण घेऊन एक रेसिपी शूट करायची आहे सुंदर अशी. तर ती रेसिपी शूट करून मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. सुंदर अशी रेसिपी झालेली आहे. आता सुंदर अशी रेसिपी मम्मी खाऊन दाखवेल. नंतर सुंदर असा किचन आपण साफ करणार आहोत. आणि बघा, आता सुंदर असा किचन साफ झालेला आहे. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज मला ना थोडंसं काहीतरी वेगळं करायचं होतं. थोडं असं काहीतरी रोजच्या त्याच कॅरेक्टरपासून थोडा ब्रेक हवा होता, म्हणून मी आज विकेंडचा वार एका वेगळ्या कॅरेक्टरवर घेऊन आलेली आहे. आणि पॉडकास्ट पण थोडं डिफरंट असणार आहे आणि कदाचित छोटं असेल पण इंटरेस्टिंग असेल, ह्याची मी तुम्हाला खात्री देते. आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की आज आपलं कुठल्या कॅरेक्टरवर आपलं बोलणं होणार आहे. आणि मी तिच्यासारखीच बोलायला लागली, म्हणजे तोच टोन पकडला मी. एनिवेज तर मला हे म्हणायचं आहे की थंबनेल पण तुम्ही बघितलं असेल आणि आज आपण नवीन एक मिमिक्री पण केलेली आहे. तर त्या मिमिक्रीवरून पण तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठल्या कॅरेक्टरवर आजचं पॉडकास्ट असणार आहे. सो लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट. एकतर ही बाई काय व्हॉइस ओव्हर करते. व्हॉइस ओव्हर पण एक आर्ट आहे बाई, सगळ्यांना नाही जमत. हिची ती एक वहिनी बावळ्यात तिकडे बसली आहे, कुठे ती काय बोलली असती ना, आता आलेलं एकदम तोंडात. म्हणजे ना इतकी डांगू बाई आहे ना, तिकडे जाऊन बसली आहे नशिबाच्या जोरावर. आणि काय ते एक्सप्रेशन देते, ते गुंगा हे करते, गुंगा व्हॉइस ओव्हर, म्हणजे फक्त चेहऱ्याने असं भावल्यासारखं हालायचं. ती बोंबाड, म्हणजे हिची वहिनी बोंबाड ना, आणि बोंबाड तशीच, आणि बोंबाडची वहिना पण तशीच. म्हणजे खानदानी पागल आहेत का थोडेसे. म्हणजे काय ते एक्सप्रेशन देतात, काय ते चेहऱ्यावरचे हावभाव. आणि अक्षरशः ना, म्हणजे मला असं वाटतं की ह्यांचं खानदान वॅनिश झालं पाहिजे यूट्यूबवरनं. इतकी घाण. आणि ह्याच्यासाठी ना त्या बोंबाडला आधी सगळ्यात मोठी सजा तिला मिळाली पाहिजे, कारण तिच्यामुळे हे सगळी घाण इकडे आली आहे. नुसतं म्हणजे डायरिया पसरल्यासारख्या पसरल्या आहेत ह्या सगळ्या. ती वैणा, ही मिशा, सगळेच्या सगळे. हिचं तर काय, ही तर गुंगा व्हॉइस ओव्हर तर नाही करत, ही तर काहीतरी दाखवत असते आपलं काय, आणि त्याला व्हॉइस ओव्हर करते. ते व्हॉइस ओव्हरच्या मागे पुढे काय बघतच नाही, काय चाललंय काय नाही चाललंय, कुठे बसून करते. जरा बाहेर येऊन बसावं. जरा एवढे रूम आहेत ना तुझ्याकडे, जर एखाद्या रूममध्ये एखादा माणूस झोपलाय तर जरा आपण दुसरीकडे जाऊन बसावं, तिथे जाऊन व्हॉइस ओव्हर करावा, शांत ठिकाणी बसावं. एवढी साधी अक्कल नाही. म्हणजे तुम्ही काय एफर्ट घेता, 0 एफर्ट घेऊन नुसतं आपलं काहीतरी करायचं आणि टाकायचं. नुसतं ही शूट करून त्या मुलाला देते, तो मुलगा सगळं एडिटिंग करतो. त्याला काय काम धाम शिक्षण काय आहे नाही आहे माहिती नाही. इतकं खोट्यावर खोटं आम्हाला प्रूफ करते तू की तो मुलगा तुझ्या इथे राहतो वगैरे. आणि कधी तो तुझ्या इथे असतो, कधी तुझ्या आईकडे असतो. आत्ता रात्री इकडे दाखवलाय तर लगेच थोड्या वेळाने तुझ्याच व्हिडिओमध्ये तो तुझ्या आईकडे बसलेला असतो. आणि जेवताना तर तुम्ही दोघंच दिसता. ह्याच्यावरनंच कळतं तो काहीतरी असं त्याला मुद्दामून आणते. 2 सेकंडसाठी आलेला असतो, काहीतरी कामासाठी आला असेल, त्याचं तेवढंच क्लिप घेते. त्याच्यात पण आई म्हणून पाणी देते. आता बाहेरून आली व्यक्ती, त्याला पाणी देते. काय मागितलं तर दूध तर बघितलं नाही, ही म्हणते की पाणी मागतो, दूध मागतो, मी त्याला देत असते. अरे देत असते, तो आलाय तर देणारच ना. कोणतरी आलं तर पाणी दिलं तर काय एवढं मोठं सांगण्यासारखी गोष्ट आहे का ती? व्हॉइस ओव्हरमध्ये दाखवण्यासारखी, व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखी गोष्ट आहे ती. कसली बाई आहे बाप रे. मिशे तू तर सांगूनच टाक, तुझ्या पण एका लग्नाची दुसरी गोष्ट आम्हाला ऐकायचीच आहे. काय सीन काय आहे तुझा? जितकी दिसते ना ही बाई, तर खरंच जितकी दिसते तितकी तर साधी नक्कीच नाही आहे. म्हणजे आपण जसं बोलतो ना इतरांबाबतीत की जशा दिसतात तशाच आहेत. भामटीसारखीच दिसते तर भामटीच आहे. पण ही बाई साळसूदपणाचा इतका आवडते. ते बोलण्यामध्ये पण एकदम असं आहे तसं आहे, आणि एकदम असं काहीतरी, म्हणजे YZ पेक्षा पण नेक्स्ट लेवलची आहे ही खरं तर.
साधं व्हॉइस ओव्हर करायला अशी तुला किती मेहनत लागणार होती. आणि जरा करायचं तर ते फर्स्ट अटेम्प्टमध्येच नीट करायचं ना. काय ते म्हणजे मागे अक्षरशः म्हणजे ते भूताच्या पिक्चरमध्ये असतं ना, अरे तू व्हॉइस ओव्हर दिल्यानंतर एकदा ऐकलं का काय चाललंय ते आपल्या व्हिडिओमध्ये, मागे बॅकग्राऊंड स्कोर काय रेकॉर्ड झाला आहे हां. आणि बरं तू ऐकलंस तर तू तसंच तरी पण टाकून दिलं. म्हणजे काय तू वेडी बिडी आहे का थोडी? काय म्हणजे काय बोलावं काय या बाईला? म्हणजे बोलली ना वायझेडची पण वायझेड आहे ही. काय टाकून दिलं ते टाकलं आणि वरून त्याचे कॉमेंट्स ऑफ करून टाकले. कारण लोक विचारत होते म्हणून. अगं एखादी बाई असती ना तो व्हिडिओ डिलीट करून टाकला असता. व्हिडिओ तर तुझ्याकडे होता, फुटेज तर तुझ्याकडे होतंच बरोबर, त्याला परत व्यवस्थित व्हॉइस ओव्हर दिला असता आणि परत रिअपलोड केला असता. पण हिने तसाच्या तसा ठेवला आहे. आणि जेव्हा कॉमेंट ऑन होत्या ना तेव्हा हिने एकाला रिप्लाय पण केला होता. कोणीतरी हिला विचारलंय मागून घोरण्याचा आवाज येतोय, तर बोलते हो दाजी झोपलेत. कोण दाजी? कोण तुझे दाजी तुझ्याकडे झोपायला येतात? म्हणजे काय बोलते बाई, काय लिहिते. आणि नंतर कॉमेंट्सच ऑफ करून टाकल्या. तर मंडळी हिने कॉमेंट ऑफ केल्या असल्या तरी काही हरकत नाही. तुमच्या मनात जर हिच्याबद्दल काय तुम्हाला भडास असेल आणि तुम्हाला काय सांगायचं असेल आणि तुम्हाला जर असं काही खटकत असेल ना, आपला कॉमेंट बॉक्स ओपन आहे, तुम्ही बिंदास इथे बोलू शकता. खरंच म्हणजे ना ह्या बाईला ना असं म्हणजे जे अशी चालूगिरी करतात ना, मेहनत शून्य करायची आणि कॉमेंट बॉक्स ऑफ करून टाकायचा जेणेकरून लोकांना म्हणजे काही बोलताच येऊ नये. तर अशा या धूर्त बाईला धडा शिकवलाच पाहिजे. बिंदास कॉमेंट करा इथे, हिची लायकी तिला इथे दाखवून द्या. ह्याच्यावरनंच कळतं की यांना बिलकुल पण म्हणजे काहीही एफर्ट घ्यायचे नाही आहेत. नुसतं सगळं आयतं पाहिजे. आणि आयतं मिळालेलं आहे त्या बोंबलीमुळे, त्या बोंबल घाणमुळे. तिची कशी घाण निघते बघायला लोक हिच्याकडे जमा होतात किंवा ह्यांच्यासारख्या तिच्या नातेवाईकांकडे जमा होतात. पण बोंबलीकडे बघून तुम्ही समजू शकता की जी बाई नखशिखांत इतकी घाणेरडी आहे तर तिचे नातेवाईक पण काय लेवलचे असतील. ते तर तिच्याहून घाणेरडे आहेत किंवा इक्वली घाणेरडे आहेत. तर खरंच म्हणजे ना म्हणूनच बोलते ना की ही फॅमिली वॅनिश झाली पाहिजे बस. आणि व्हॉइस ओव्हर पण असा इंटरेस्टिंग व्हॉइस ओव्हर करायचा असतो, काहीतरी वेगळं करायचं असतं. आता तुम्ही म्हणाल जीजी तू हिला टिप्स देते. अरे काय करू मी, म्हणजे ही ना जे दिसतं तेच बोलते. म्हणजे असं वाटतंय की आंधळ्याला ही ऐकून दाखवते. म्हणजे आंधळा बघू नाही शकत काय घडते हिच्या व्हिडिओमध्ये, म्हणून ही सांगते आता बसते, आता उठते, आता बिल भरते, आता आम्ही पायऱ्या चढतोय, आता पायऱ्या उतरतोय. म्हणजे ते व्हिज्युअलायझेशन देते आणि भैऱ्याला ही दाखवते, करून दाखवते. कारण भैरा ऐकू शकत नाही तर तो बघतोय. असं एकूणच हिचा व्हिडिओ म्हणजे हिचा व्हॉइस ओव्हर पण सेम असतो आणि व्हिडिओ पण सेमच असतो. त्याच्या ते असं वाटतं ना ते इंग्लिश मूवीमध्ये किंवा कुठल्या मूवीमध्ये असं स्पेशली नेटफ्लिक्समध्ये ते फीचर आहे ब्लाइंड लोकांसाठी. ते स्टोरी नरेट करतात. म्हणजे जे काय झालंय ते वर्ड टू वर्ड असं सांगतात की आता हिरोईन उठली आहे आणि आता ती बेडरूमकडे चालत जाते आहे आणि आता ती बेडरूममध्ये पोचली, ती बेडरूमचा दरवाजा उघडते. तर तसं काहीतरी हिचं फीचर ऑन झालंय असं वाटतं एकूणच हिच्या व्हॉइस ओव्हरवरनं. आणि सारखं असं आपलं खूप सुंदर असं, खूप सुंदर असं, खूप सुंदर असं, खूप सुंदर असं, माणूस पण खूप सुंदर असा, वस्तू पण खूप सुंदर अशा, घर पण खूप सुंदर असं, किचन पण खूप सुंदर असा, ओटा पण खूप सुंदर असा. काय म्हणजे एक शब्द येतो तोच कंटिन्यूस सगळ्याला तेच विशेषण लावायचं आणि बोलायचं. इतकं इरिटेटिंग आहे ना, इतकी इरिटेटिंग आहे. माय गॉड, हिला असं वाटतं की एकदम कमसीन कलीच आहे, एकदम नाजूक आणि मी कशी टिपिकल आहे, टिपिकल. म्हणजे जर ते आपण पार्लरवाली आंटी हे जर कॅरेक्टर जर जे म्हणजे एक आलाय ना, उदयास आलाय आणि जे आपण समजतो असं म्हटल्यानंतर एक अशी व्यक्तिविशेष अशी डोळ्यासमोर उभी राहते. ते मला वाटतं एकदम हिच्याकडे बघून ते लक्षात येतं का ते नाव तसं पडलेलं असावं. आणि सगळ्यांकडे जाते ना तिकडे जाऊन खूप सुंदर असा किचन क्लीन करत असते. म्हणजे त्या दिवशी सासूकडे गेली, त्या सासूकडे जाताना तर बाबा कोणतरी मामांचं श्राद्ध होतं, ते श्राद्ध होतं ते पण मामांचं, हिच्या नवऱ्याच्या मामाचं का कोणाचं. तर ही तर बापरे एकदमच असं काहीतरी इतकं असं हळूहळू आणि ते किती नाटकी आवाज असा काढत होती की बापरे खूपच दुःखाचा दिवस आहे. म्हणजे असं ती बोलली नाही पण ते असं म्हणजे आवाजातनं असं दाखवतं. बोलली नाही मी तुम्हाला, असं आंधळ्याला त्या फिलिंग्स पण देते ही आवाजातनं की आज खुश आहे, आज मी म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन. भाई काय तू गॉसिप गर्ल काय बोलते तू की हिला काही येत नाही, बघ कशी दुःखामध्ये कसा दुःखी आवाज काढते ती. आणि तू काय बोलते उगाचच काय पण कोणाला. अरे तर मला सांगायचं आहे की एकदम असं हळूहळू खुसफुस खुसफुस
वाला आवाज काढून एकदम असं दुःख, असं एकदम दुःखात कसं असं आपण हळूहळू बोलतो तसा आवाज काढून सासूकडे गेली. आणि सासूकडे जाऊन मग तिचं सगळं किचन साफ आवरून दिलं, भांडी घासून दिली, पसारा हिनेच घातला असेल, हिनेच आवरला. तर खूप असं सुंदर असं किचन मी साफ करून दिलेलं आहे. नंतर मग दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आईकडे आलेली, मग आईचा पसारा आवरून दिला. मम्मीचं असं खूप सुंदर असं किचन मी अतिशय छान असं चकचकीत सुंदर असं करून दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान सुंदर असं किचन केलेलं आहे. मग घरी आली तर घरी बापरे, हिच्या घरी आयशीकडे जायला तर ही घरचा पसारा माहिती नाही किती दिवसाचा ठेवून जाते. इनमिन दोन माणसाची एवढा भांड्यांचा ढिगारा, मला वाटतं अखंड दिवसाचा ढिगारा ही एकत्रच धुते वाटतं मम्मीकडे जाऊन आल्यानंतर एकदम आरामात. म्हणजे कालची सकाळपासून ब्रेकफास्टपासूनची, म्हणजे आदल्या दिवशीच्या ब्रेकफास्टपासूनची भांडी पडलेली असतात दुसऱ्या दिवशीच्या लंचपर्यंत. म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर, सकाळचा ब्रेकफास्ट आणि मग लंच असं मिळून मग ती येऊन सगळी भांडी एवढा ढिगारा घासते की 4 दिवसाची जमा करते, तिचं तिलाच माहिती. आणि मग स्वतःच्या घरचं पण आवरून मग म्हणायचं आता सुंदर असं मी आवरलेलं आहे. आता तुम्ही बघूच शकता किती सुंदर असा ओटा मी छान चकचकीत करून ठेवला आहे. अरे वा, मस्तच आहे. सगळीकडे जायचं, हिला बोलवा किचन. थोडे दिवसात ती मला वाटतं चड्डीची जागा घेणार आहे. जिथे जाईल तिथे साफसफाई अभियान. ती तर मग ती पण तसंच, म्हणजे सगळ्यांचे, ती टॉयलेट क्लिनिंग आहे, ही किचन क्लिनिंग. हिचं जोरात चाललेलं असतं. सगळ्यांचे ओटे पुसून देत असते, सगळ्यांचा ओटा पुसणार, सगळ्यांचे भांडी घासून देणार आणि सुंदर असा करून देणार तुम्हाला. आता मी छान अशी पार्लरला आलेली आहे आणि इथे आता 2-3 दिवस मी आलीच नव्हती, तर खूपच हे झालेलं आहे. ते धूळबीळ बसली आहे, तर सगळं ते साफ करून घेते. आणि ही माझी चेअर आहे, ह्या चेअरवर बसतात. आता ते माझी क्लायंट येणार आहे, ती ह्या चेअरवर बसणार. ही चेअर आहे, बसण्याची चेअर आहे. हो का, मला वाटलं उभं राहण्याची चेअर आहे. मला वाटलं की काय म्हणजे बादली ठेवली आहे, बादलीवर बसतात. चेअर मला दिसलीच नव्हती आणि चेअरवर बसतात हे मला माहितीच नव्हतं. बसण्याची चेअर आहे, अच्छा बरं झालं सांगितलं. हां, बसण्याची चेअर आहे. आणि 2-3 दिवसांनी म्हणजे कधी पण मनाला येईल ते मेरे मन में आया मैंने पार्लर खोल डाला, असं आहे का? म्हणजे कसं पार्लरचं पण काहीतरी एक रुटीन असतं ना बा, की काय लोक तुला विचारतात आणि असं म्हणजे सांगतात की आज मी येणार आहे तर आज किती वाजता येऊ वगैरे, म्हणजे असं अपॉइंटमेंटवर तेवढ्यापुरतं उघडते असं काय आहे का? 2-3 दिवस तुला कोणी आलंच नाही विचारायला म्हणून तू नाही उघडलं, आणि कोणी आलं तर मग तेवढ्यापुरतं त्यांच्यापुरतं करून देते. जसं त्या दिवशी ती एकच बाई आलेली, कारण ही नंतर बोलली की आता मला थोडा उशीरच झाला आहे, आता मी घरी यायला थोडा, म्हणजे मी 6:30ला संध्याकाळी गेली होती आणि आता 8 वाजलेले आहेत. अरे वा, उशीर झाला, बापरे. मला वाटलं की असं म्हणजे 10 ते 10 वगैरे नॉर्मली असं असतं ना, सकाळी 10 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पार्लर चाललेलं असतं. तर हे म्हणजे 7:30 ते 8 म्हणजे चांगलंच जॉब आहे, चांगलं पार्लर आहे. कसलं पार्लर आहे हे? असं कसं पार्लर आहे हे? आणि असं कसं म्हणजे एवढूसा वेळ 1.5 तासाचंच ओपन करून उशीर झाला? हां, सांग ना मला, उत्तर दे ना मला. हां, छानपैकी सुंदरपैकी सुंदर असं पार्लर, कसं काय असं सुंदर असं पार्लर? हां, आज मी झाली आहे एकदम परेश रावल. मला असे प्रश्न पडतात आहेत, तर मला सांग ना, मला उत्तर दे ना. हां, कसं काय असं? त्या बाईला पण बोलताना दाखवलं आणि बोलते कशी, आता मी यांचे सुंदर असे आयब्रोज करून दिलेले आहेत बघा. मी त्यांना दाखवत होती त्यांचे सुंदर असे आयब्रोज, मी त्यांना तेच दाखवत होती, खूप सुंदर असे झालेले आहेत. भाई म्हणजे हिचं काहीतरी ना नाव बदलून सुंदर असं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे ना. हे काय, आणि हिचं तर मी आज म्हणजे कसं माझं लक्ष गेलं आणि मी आज हिचं ते काय म्हणतात त्याला, चॅनल आर्ट काय ते असतं ना, ते बघितलं. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं की डान्स, लाईफस्टाईल, एनिथिंग बिटवीन मिशाज लाईफ. एनिथिंग बिटवीन म्हणजे काय असतं? मला वाटलेलं एव्हरीथिंग अबाउट असं असतं, ऑल अबाउट असं असतं. म्हणजे हे कोणाचं इंग्लिश आहे? शाईचं आहे का? आणि चोंबडे बघतं तर इतके चोंबडे आहेत ना. हिला कॉमेंट आलेली की त्या बोमलीने बघ मिनी व्लॉग चालू केले. हिला काय सांगता, ही कुठली मोठी पायनियर आहे का मिनी व्लॉगची, की हिचं बघून कोणीतरी चालू केलं आहे, की हिचं ढापलं. हे सगळे मिली बघत आहेत, हे भगतपुरीचे भगोडे ते. आणि ही पण काय बोलावं आता ना, म्हणजे कोणाचं सांगताय तुम्ही? ती बोमली तर आहेच, पण तिचीच देण आहे ही. हिला काय सांगता? ही घाण तिनेच आणलेली आहे यूट्यूबवर आणि हिला सांगते ते बोमलीने. ती बोमलीचं तरी चॅनल जुनं आहे, हिचं काय आहे? ही मोठी ढापाडी, ही जसं काय हिने इन्व्हेंट केलं आहे आणि हिचंच कोणतरी चोरून काहीतरी करते.
आले मोठे, म्हणून ह्यांचं नाव आहे ना, हिचे जे भक्त आहेत ना ते मंद भक्त नाही, ते चोंबडे भक्त आहेत, चोंबडे भक्त आणि भिकार भक्त. उगाचच आपलं फक्त नुसतं असं, म्हणजे त्यांना काही क्लास नाही आहे, ॲब्सल्युटली नो क्लास, ॲब्सल्युटली नो ब्रेन, नुसतं फक्त इकडचं तिकडे तिकडचं तिकडे असं काड्या लावणारे असले लोक आहेत हे गावठी. आणि आज हिचा मी जो शॉर्ट काय ते व्हिडिओ टाकते ते बघितलं तर मला तर एकदम म्हणजे काय ह्यांचं रुटीनच कळत नाही आणि या मायलेकींचं काय चाललं असतं तेच कळत नाही. म्हणजे ती चड्डी एक आहे जिचं म्हणजे कुठे थारा नाही, हे घर ते घर ते घर असं करत घर घर फिरत असते. आणि ही पण तशीच आहे, ही एकाच शहरामध्ये घर 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 करत घर 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 आणि हिचा नवरा घरच असतो. म्हणूनच या दोघी फ्रेंड बनायला गेल्या वाटतं, कारण दोघींची मेंटॅलिटी सेमच आहे. तर ही सकाळी उठते आणि सकाळी उठून काहीतरी तयारी करून, म्हणजे काय फक्त चहा काय पाणी पिऊनच गेली, चहा पण नाही म्हणे की मी फक्त पाणी पिते, चहा तर तिकडे आयता ठुसायला जात असेल ना, मग इथून पाणी प्यायली आणि तिकडे गेली. तिकडे जाऊन मग मम्मीच्या घरी तर सगळं त्या बाईने केलेलंच होतं. ते केलेलं असताना पण हे लोक रेसिपी आणि काहीतरी शूट करतात आणि मग ती ॲडिशनल एवढं म्हणजे माणसं किती आणि हिच्या घरात ही वेगळं जेवण करते असं दाखवते, तरी का तेवढ्या पुरतं दाखवते काय माहिती. तर तेव्हा काहीतरी ते किती ते 50 ग्रॅम राजमा भिजत घातलेले, तर ते फक्त भिजत घालून गेलेली की आता मी घरी आल्यावर करणार. मग ही ते मम्मीकडे गेली, मम्मीकडे जाऊन मम्मीचं ऑलरेडी जेवण होतं, त्या बाईने केलेलं अळूची पानं केलेली, आपण अळूच्या वड्या करतो, हे लोक अळूची पानं करतात, तर ती पानं पण केली होती. आणि मग नंतर भात भाजी आमटी सगळं केलेलं, भाकरी, त्याच्यावर हे लोक अजून काहीतरी बनवतात, अजून एखादी भाकरी थापतात आणि भाजी बनवतात. मग ते कोण खातं? म्हणजे मला काही कळतच नाही की ह्या घरात पण जेवण बनतं, त्या घरात पण जेवण बनतं आणि ॲडिशनल जेवण बनतं, म्हणजे शूटिंगसाठी ते जेवण बनतं, रेसिपी बनते, तर मग इतकं खातं कोण आणि काय प्रकार काय आहे यांचा, म्हणजे काय करतात काय नेमकं. आणि मग तो शाई कधी म्हणते की इकडे असतो म्हणते, पण जेवताना तर हे दोघंच दिसतात नवरा बायको. आणि तिकडे असतो म्हटलं तर तिकडे पण इतकं एक्स्ट्राचं काय कोण एवढं खात बसणार. मग तिथून पार्सल घेऊन येते म्हणावं तर ते पण नाही, ते पण ही घरी काहीतरी आपलं बनवते असं दाखवते का ते फक्त व्हिडिओ पुरतं, एखाद दुसऱ्या व्हिडिओ पुरतं करते. म्हणजे लिटरली काही सेन्सच बनत नाही आहे यांच्या गोष्टीचा, की काहीतरी कुछ तो गडबड आहे, दया बहुत मेजरवाली गडबड आहे. काहीतरी हे लोक झोलझपाट करतात आणि काहीतरी, कारण एखादी समजा आपण असं धरूया की जेव्हा त्यांची हेल्पर येत नाही किंवा स्वयंपाकाला जी बाई येते ती येत नाही, त्या दिवशी हे लोक रेसिपी शूट करतात. पण तसं पण नाही होऊ शकत ना, कारण का एव्हरी डे तर ती येतच असेल आणि हार्डली सुट्टी घेऊन कधीतरी महिन्यातनं 1-2 किंवा आठवड्यातनं 1 सुट्टी घेत असेल. पण हे तर रोज रेसिपी शूट करून टाकतात. असं तर कोण एवढा 4-4 दिवस सुट्ट्या तर आठवड्याला घेतच नसेल. तर काय नेमका यांचा प्रकार आहे मला काय कळतच नाही. आणि ह्या घरात हिचं चालतं, मग त्या घरात स्वतःचं आणि काहीतरी आपलं आणि आपल्या नवऱ्यापुरतं काहीतरी खुचडपुचड करत असते, खुडबुड करते. आणि त्या व्हिडिओमध्ये ही हे पण सांगते की आता ते दुपारी येतात इकडे घरी जेवायला, आता ते दुपारी जेवून जातील, ते दुपारी घरीच येतात जेवायला. तर मला कळतच नाही की हिचा नवरा तर ह्याच भाजीवालीलाच मदत करतो ना, रात्री तिथेच असतो, आपण ते बघितलंच आहे, तो तेच काम करतो. तर तो रात्री जातो, मग तो पण सकाळी आला पाहिजे ना, सकाळी येतो, मग सकाळी तो घोरत असतो जेव्हा ही व्हॉइस ओव्हर देत असते तेव्हा. पण मग तो कुठे जातो आणि दुपारी काय येतो, मग दुपारपर्यंत तो काय करतो, तो काय काम करतो, कुठे गेलेला तो, का त्याच दिवशी फक्त नेमका दुपारी आला आणि मग तेच दाखवलं. म्हणजे क्या ये झोल क्या है इन लोगों का. यांची पूर्ण फॅमिलीच एक नंबरची पूर्ण ब्लंडर फॅमिली आहे, पूर्ण झोलर फॅमिली आहे. यांच्याकडे कोणीच म्हणजे ना अजिबात ह्यांच्यावर विश्वास ठेवण्यालायक फॅमिली नाही आहे. काय झोल म्हणजे करत असतात ना, कोणाच्या ह्याच्यावरती कसला डोळा आहे आणि कोण कुठे झपाटा मारायला टपलं आहे हे आपलीच वाजवून जाणार आहेत. एकमेकांच्याच ह्याच्यावर कुरघोडीला टपलेले आहेत हे लोक. देवा, कसली फॅमिली आहे यार ही, अजब फॅमिली की गजब कहाणी आहे. तो काय ते राजमा एवढूशा भांड्यामध्ये असा तो नुसता असा खळगूट बनवला आणि वरून म्हणे की आता मी ह्याला छानपैकी असं लसूण आणि मिरचीची फोडणी दिली आहे आणि बघून तुमच्या तोंडाला आहा पाणी आलं ना. हां, तर मग आता हे आले आहेत दुपारचे जेवायला, ते दुपारी घरीच येतात, तर आता आले आहेत, आता आम्ही दोघं जेवून घेतो. आता तुम्ही दोघं जेवून घेतात तर मग तो शाई काय करतो,
आणि मध्येच शाईला दाखवते, एक पाणी दिलं ग्लासभर उचलून तर बापरे शाई मला, मी कशी आई आहे आणि कसं मी माझ्या शाईचे लाड करते आणि शाईला पाणी देते, दूध देते, निज माझ्या नंदलाला नंदलाला रे असं लोरी गाते, ते पण दाखव. काय मोठी दाखवते. मिशे तू सांगच भाई, मला ऐकायचंच आहे, मला मला पाहिजे म्हणजे पाहिजेलच. मला सांग, तुझी पण स्टोरी सांग मला. काय आहे फालतूगिरी का नाही येतो तिकडे, कुठे असतो नेमका, म्हणजे मला त्या शाळेचं डेली रुटीन दाखव. आणि काय अभ्यास बिभ्यास काय नाही, क्लास अभ्यास असतो त्याला पण त्याचा. मला वाटलं तर लॅपटॉप घेऊन बसलाय, अभ्यासाला बसलाय. दाखवते तर कॅमेरा मारला तर काहीतरी फिल्मोरावर एडिटिंग करते. फिल्मोरा ॲप आहे ना, बघितलं मी पहिले फिल्मोरावरच एडिट करायची, म्हणून मी फिल्मोरा बरोबर माहिती आहे मला. फिल्मोरावर एडिट करतोय. कसला अभ्यास आणि कसला डोंबलाचं. त्या आईने तर पूर्ण आपल्या कामासाठी लावलं आहे त्याला नुसतं. ते आपल्या संसारासाठी, तुझ्या सोन्याच्या संसारासाठी तू टाकले ना रील, तुझ्या सोन्याच्या संसारासाठी त्या मुलाची वाताहत करते, अजून काय नाही. पक्की म्हणजे ना इतकं ह्या लोकांचं ना सगळ्यांचंच झोलच आहे. म्हणजे एकतर यांचे लग्न झोल, मग यांच्या मुलांचं सगळे झोल, यांचा नवऱ्यांचा झोल, नवरा ठीक असेल तर बायकोचा झोल, कोणाची दुसरी बायको आहे, कोणाचा दुसरा नवरा आहे. बाबा काय हे काय कसलं, ऐसा कैसा ही फॅमिली आहे रे. हां मंडळी, काय म्हणजे मस्त आहे ना, एकदम इंटरेस्टिंग. बघा असं काहीतरी असलं ना एकदम स्ट्रॉंग, तर आपण काहीतरी म्हणजे असेच लोक यूट्यूबवर काहीतरी पटकन असं ग्रो होऊ शकतात. खूप मोठं झोल करायला लागतं मंडळी, साधीसुद्धी गोष्ट नाही आहे, सोप्पं नाही आहे. भलेही तुम्हाला यूट्यूबचं काय येऊ ना येऊ, एडिटिंग आणि बाकी गोष्टी, मेहनत काय नाही आहे. हे झोल आणि हे ब्लंडर हे तुम्हाला करता आलं ना बास. सगळं म्हणजे बाजूला करायचं आणि फुल इज्जत काढायची, आपली इज्जत काढायची. ज्याच्यामध्ये हिंमत आहे ना तो DBS मेंबर होऊ शकतो. स्वतःचीच इज्जत काढणे. ज्याला नाही इज्जत त्याला मिळणार सुंदर असा पापडेल इज्जत. आणि कालच तिने पोस्ट टाकली होती, तर त्या ज्येष्ठ लेखिका ताईंचं, ज्यांनी जेवणगाथा लिहिली होती, जेवणगाथाच्या मार्गदर्शिका, त्यांचं लग्न झालं बोलते, सॉरी, त्यांचं निधन झालं. ओम शांती, त्यांच्या आत्म्यास, पवित्र आत्म्यास शांती लाभू देत. सो मला हेच म्हणायचं की जेव्हा तिने पोस्ट टाकली, त्या पोस्टच्या खाली अशा काही कॉमेंट्स होत्या ज्याच्यामध्ये लिटरली लोकांना म्हणजे माहिती नाही, ती तर गोष्ट वेगळीच आहे, तर काय माहिती काय बघतात आणि काय करतात, तर कसल्या प्रकारचे फॉलोअर्स आहेत. पण एकापेक्षा एक अंदाज लावलेत ना, आणि त्या अंदाजामधला सगळ्यात मेन एक अंदाज म्हणजे बहुतेकांनी लिहिलं आहे की तुझी सासू आहे का, कोण ग ताई, तुझ्या सासूबाई का, म्हणजे तिच्या सासूला टपकवायला निघाले लोक. म्हणजे लिटरली म्हणजे ही गोष्ट हसण्यासारखी नाही आहे, पण जरा तरी विचार केला पाहिजे कॉमेंट करताना. जर तुम्हाला नाही माहिती आहे तर ठीक आहे ना, कोण ताई इतकं विचारू शकता, पण कशाला ना तुझी सासू आहे का, काकी आहे का, मामी आहे का, हे कशाला कोणाला जे हयात असलेल्या माणसाला टपकवता. म्हणजे कसले बघतायत, कसले येड्या. मी बोलले हिला आणि त्या भामटीला बघणाऱ्यांचा, म्हणजे नॉट ओन्ली हिला आणि भामटी, सगळेच म्हणजे यांच्या पूर्ण फॅमिलीला जे कोणी फॉलो करतात ना त्यांचा काही क्लासच नाही आहे. एकदमच येड्या राऊंडचे. आणि वन्स अगेन मी फंबल्स ठेवते, नाहीतर तुम्ही परत म्हणाल, म्हणजे मी हे आधी क्लिअर केलं होतं, परत एकदा सांगते. ज्यांनी ते मिस केलं असेल तर त्यांना परत सांगते की मध्ये माझ्या बोलण्यात जे चुका होतात त्या चुका मी एडिट न करता, पहिले मी करायची पण आता मी ते एडिट न करता तसंच ठेवते आणि ते तसंच पार्ट ठेवून मी तिथेच हे करेक्शन करून बोलते. थोडंसं फन वाटायला, थोडी मजा यायला आणि तुम्हाला पण कळायला की लाईक बिहाइंड द सीन, जेव्हा मी व्हॉइस ओव्हर करत असते तेव्हा काय मजा होते, कसं माझ्या तोंडातनं लाईक स्लिप ऑफ टंग होते माझी, पूर्ण घसरते मी. तर ते पण तुमच्याबरोबर शेअर व्हावं, कारण मी हे नंतर जर टाकलं तर मग ते पटकन लक्षात येणार नाही, म्हणून मी तसंच ठेवून देते तो पार्ट. असं नाही आहे की मला एडिट नाही करता येत, की मला क्रॉप नाही करता येत, पण जस्ट टू शेअर विथ यू, शेअर द फन विथ यू, मी ते तसंच ठेवते. तर तेच आता फेगडे काकूंचं वगैरे पण जे काही बोलली त्याच्यामध्ये फंबल झालं, तर मी तसंच ठेवलं आहे जस्ट टू, म्हणजे तुम्हाला थोडंसं असं कळायला की माझ्या पण कधी काय म्हणजे निघून जातं असं तोंडातनं. सो एनिवेज दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन वीकेंडच्या वारसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मसाला.